कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मा, सारंगला काही झालं तर नसेल ना? काही झालं तर बरंच होईल। मग अगं काय बोलतीयेस? योग्य तेच बोलतीये मी। तारा, तू जास्त ओव्हर रिॲक्ट करू नकोस, प्रॅक्टिकली विचार कर। जस्ट इमॅजिन, सारंगला या अपघातात काय बरं वाईट झालंच तर मग सावली आपोआपच त्या घराच्या बाहेर पडेल, आणि एकदा का सावली त्या घराबाहेर पडली की हे घे, कर अभिषेक। खरंच हिने काही अभिषेक, व्रत, प्रार्थना वगैरे केले असते ना तर माझा सारंग इथे हॉस्पिटलच्या बेडवर नसता। जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत ह्या मुलीची सावली सुद्धा माझ्या सारंगवर पडायला नकोय। सावली वहिनी, आम्हाला माफ करा। सॉरी वहिनी, रात्री तू सारंग दादाशी एक सिरियस विषय बोलायला आली होतीस आणि आमची मस्करी चालू होती, त्यामुळे हे सगळं घडलं। ठीक आहे भाऊजी, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण माझा विश्वास आहे माझ्या विठ्ठलावर। मला माहिती आहे तो सगळं नीट करेल। करेल ना, पण कसं? मॉम खूप चिडली, तुला आणि सारंग दादाला ती भेटू देणार नाही, आणि त्यात आम्ही सुद्धा काही करू शकत नाही। वहिनी, आणि एक गोष्ट आहे, तू अपसेट राहू नयेस म्हणून तुला सांगतो की सारंग दादा ठीक आहे। वहिनी येतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।